बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है। शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाशनी 2025 के लिए हम फिर से आज के इस वीडियो में कुछ प्रीवियस ईयर क्वेश्चन लेकर आए हैं। दोस्तों, ये तमाम क्वेश्चन जो है वो सिलेक्टेड क्वेश्चन होने वाले हैं और परीक्षा की दृष्टिकोण से अगर आप इन क्वेश्चन को देखोगे दोस्तों तो बहुत बहुत इंपॉर्टेंट ये क्वेश्चन होने वाले। ठीक उसी तरीके से यहाँ पर क्वेश्चन का फॉर्मेट तैयार किया गया है दोस्तों, जिस तरीके से शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाशनी मतलब टेट की परीक्षा में पूछा जाता है दोस्तों। तो चलिए जल्दी से हम वीडियो शुरू करते हैं। वीडियो शुरू करने से पहले अगर आप हमारे चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन कर लेना है, जहाँ से आपको तमाम शासन निर्णय परिपत्रक वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगे। साथ ही साथ दोस्तों, अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो आप हमारे चैनल को ज्वाइन कर हमारे चैनल के मेंबर बन सकते हैं। चलिए बढ़ते हैं पहले प्रश्न की तरफ। प्रश्न क्रमांक 1 देखिए, इस प्रकार यहाँ पर पूछा गया है की संवादाच्या प्रक्रियेत प्रतिसाद अंतिम उद्दिष्टे आहे, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि आपल्याला मित्रांनो 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे। हे बघा, ऑप्शन क्रमांक 1 इथे दिलेला आहे की संवादाच्या प्रक्रियेत अपेक्षित बदल आणणे। ऑप्शन क्रमांक बी विषयाबद्दल समजून घेणे। ऑप्शन क्रमांक सी संचारकांचे दोष ओळखणे किंवा डी मेसेज प्रेषकांच्या कंपनीच्या कमीपणांचे निदान करणे। अशा प्रकारे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक अ, संवादाच्या प्रक्रियेत अपेक्षित बदल आणणे हा आपला या ठिकाणी जे असणार आहे बरोबर उत्तर राहणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। हे सगळे प्रश्न आपण जे या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो, सगळे प्रश्न जे आहेत ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। हे बघा, 198 गुणिला 747 असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि आपल्याला मल्टिप्लाय या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो। हे बघा 4 ऑप्शन इथे दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक सी। ऑप्शन क्रमांक सी जे असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। 1,47,906 आपलं या ठिकाणी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 3 हे बघा मित्रांनो, मराठी व्याकरण खूप इम्पॉर्टंट असणार आहे। तुमचा उर्दू मीडियम असो, हिंदी मीडियम असो, मराठी किंवा इंग्लिश मीडियम असो मित्रांनो, मराठी व्याकरण संदर्भात खूप प्रश्न जे आहेत ते शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारले जातात मित्रांनो। तर मराठी व्याकरणचे जास्तीत जास्त तुम्ही तयारी करत राहा, कारण की मराठी व्याकरण संदर्भात खूप प्रश्न आपल्याला विचारले जातात। प्रश्न आहे की गारठा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन इथे दिलेले आहे। गारठा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, गरमी, उष्मा, थंडी किंवा उकाडा। हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे थंडी। ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 4 हे बघा, प्रश्न क्रमांक 4 येथे विचारलेला आहे की आउट ऑफ द given 4 words only one is spelled correctly, find the word दॅट इज करेक्टली। अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की 4 शब्द आपल्याला खाली दिलेले आहे आणि शुद्ध शब्द कोणता म्हणजे स्पेलिंग मिस्टेक नसेल असा शब्द कौन सा, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले हैं दोस्तों। देखिए 4 ऑप्शन आपको यहाँ पर दिए गए और प्रश्न पूछा गया है कि कौन सा शब्द जो है वो सही तरीके से लिखा है, अल्फाज जो है वो सही तरीके से लिखा है। 4 ऑप्शन आपको यहाँ पर दिए गए आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक ए। ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की म्हणी पूर्ण करा। ओके, उथळ पाण्याला डॅश डॅश फार असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, थरथराट, सरसराट, खळखळाट किंवा फेस। तर हे बघा मित्रांनो, उथळ पाण्याला खळखळाट आपला ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 6 हे बघा, प्रश्न क्रमांक 6 खूप मोठे प्रश्न सुद्धा तुम्हाला शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पाहायला मिळेल। प्रश्न क्रमांक 6 येथे विचारलेला आहे की आपण श्वास बाहेर टाकतो तेव्हा आपल्या फुफ्फुसेमध्ये डॅश 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 अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। अंकुचन पावतात, प्रसरण पावणे, स्थिर राहतात किंवा वरीलपैकी एकही नाही। हे सगळे प्रश्न जे असणार आहे ते प्रीवियस ईयर क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो आणि जे बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 6 आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि योग्य जे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक
1. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे कॉन्ट्रॅक्ट. ऑप्शन क्रमांक ए अंकुचन पावतात बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 हे बघा, प्रश्न क्रमांक 7 इथे विचारलेला आहे की सरळ रूप द्या, सिम्प्लिफाय. ओके, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. 3,21,043 4,21,302 बरोबर अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि जे बरोबर उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक 7 ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 8. हे बघा, मराठी व्याकरण संदर्भात खूप प्रश्न मित्रांनो परीक्षेत विचारले गेलेले आहे. हे प्रत्येक प्रश्न जे आहे ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकतात, खालीलपैकी पुल्लिंग शब्द ओळखा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. कोल्हा, मांजर, गाय, बकरी. तर हे बघा, पुल्लिंग शब्द आपल्याला येथे विचारलेला आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे कोल्हा. कोल्हा हे पुल्लिंग शब्द या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. हे बघा, आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 येथे विचारलेला आहे. खूप मोठे मोठे प्रश्न तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. प्रश्न येथे विचारलेला आहे की प्रश्न विचारलेला आहे की बुंधा असलेली आणि सरळ उभी राहणारी झाडे डॅश डॅश म्हणून ओळखली जाते. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. झुडपे, वनस्पती, वेली किंवा झाडे. हे बघा मित्रांनो, तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा प्रश्न पाहू शकतात आणि उर्दू भाषेमध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न या ठिकाणी पाहू शकतात. आता बुंदा असलेली आणि सरळ उभी राहणारी झाडे कोणती असा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी झाडे आपला या ठिकाणी काय असणार आहे बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. आता प्रश्न क्रमांक 10 हे बघा, प्रश्न क्रमांक 10 मॅथमॅटिक्स संबंधी प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की 6 अधिक 6 गुणिले 9 अधिक 6 वजा 9 गुणिले 6 वजा 6 अधिक 6 गुणिले 9 बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला येथे दिलेले आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी जे असेल म्हणजेच 9 आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. 9 जो होगा हमारा यहाँ पर वो राइट जवाब होगा. दोस्तों, वीडियो बेहतर लगती है तो प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए. चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए. अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप लेना चाहते हो तो दोस्तों आप हमारे चैनल को ज्वाइन कीजिए. बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक 11. हे बघा, प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी दिलेला आहे. ओके, राजीव हा अरुणचा भाऊ आहे. सोनिया ही सुनीलची बहीण आहे. अरुण हा सोनियाचा मुलगा आहे. मग राजीवचे सुनील सोबत नाते काय ऐसा प्रश्न या ठिकाणी विचारलेला है. आप प्रश्न को ध्यान से पढ़िए. यहाँ पर बताया गया है कि राजू अरुण का भाई है, सोनिया सुनील की बहन है, अरुण सोनिया का लड़का है और राजू से सुनील का रिश्ता क्या है. इस तरीके से प्रश्न यहाँ पर पूछा गया है. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. मुलगा, भाऊ, वडील आणि पुतण्या अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि बरोबर उत्तर जे असेल ते असेल पुतण्या. ऑप्शन क्रमांक डी आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 आपण पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 12 इथे विचारलेला आहे की विशेष गरज असलेल्या मुलांचे किती प्रकार आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मित्रांनो, तुम्ही प्रश्न पाहू शकतात. प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की विशेष गरज असलेल्या मुलांचे किती प्रकार आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. 3 प्रकार, 4 प्रकार, 6 प्रकार किंवा 8 प्रकार अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे किती प्रकार आहे. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक ए बी. ऑप्शन क्रमांक बी जे असेल 4 प्रकार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. आता प्रश्न क्रमांक 13 हे बघा, प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की मराठी व्याकरण संदर्भात हा प्रश्न आहे. मराठी व्याकरणचे खूप प्रश्न पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. मित्रांनो, उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी, उर्दू मीडियम के स्टूडेंट्स के लिए बहुत इंपॉर्टेंट है मराठी का सराव करना है और इंग्लिश मीडियम के स्टूडेंट्स के लिए भी बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है मराठी का सराव करना, क्योंकि मराठी व्याकरण से संबंधित बहुत ज़्यादा प्रश्न जो है वो शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी में पूछे जाते हैं. यहाँ पर प्रश्न पूछा गया है कि
दगड़ बिगड़ हा कोणत्या प्रकार का साधित शब्द आहे। देखिए दगड़ बगड़ ये किस प्रकार का साधित शब्द है, इस प्रकार से प्रश्न यहाँ पर पूछा गया है। चार ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, अभ्यस्त, समासिक, प्रत्यय साधित, यापैकी कोणतेही नाही। तर हे बघा ऑप्शन क्रमांक ए जे असेल किंवा एक जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। आता प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी विचारलेला आहे की पानिपत झाले या शब्दातील ध्वन्यार्थ ओळखा, म्हणजेच पानिपत झाले याचा अर्थ काय, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे, पानिपताचे युद्ध झाले, सर्वनाश झाला, सगळीकडे पाणी पाणी झाले किंवा पानिपतची गोष्ट सांगितली। तर हे बघा पानिपत झाले म्हणजेच सर्वनाश झाले। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न इथे विचारलेला आहे की हे बघा गोविंदा शास्त्री गाणे चांगले गातो या वाक्यातील विधेय ओळखा। आता विधेय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे, कर्त्याशी ज्याचा संबंध असतो त्याला आपण विधेय म्हणतो। प्रश्न इथे विचारलेला आहे की गोविंदा शास्त्रीय गाणे चांगले गातो। चार ऑप्शन दिलेला आहे, गोविंदा चांगले शास्त्रीय गातो, विधेय ओळखा, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा करता असणार आहे गोविंदा आणि गातो हे का असणार आहे, या ठिकाणी विधेय असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकतात या क्रियापदाचे भूतकाळात रूप कोणते होईल, असा प्रश्न इथे विचारलेला आहे। आणि आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे, गेला, जातो, जा किंवा जाताना, अशा प्रकारे चार ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा जा या क्रियापदाचे जे भूतकालीन रूप होणार आहे ते होणार आहे गेला। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17। प्रश्न क्रमांक 17 येथे विचारलेला आहे की समासाचे मुख्य प्रकार किती, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि चार ऑप्शन दिलेले आहे, 2 प्रकार, 3 प्रकार, 4 प्रकार, 8 प्रकार। तर हे बघा अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास, एकूण समासाचे किती प्रकार आहे, तर मित्रांनो एकूण समासाचे मराठी भाषेमध्ये 4 प्रकार आहे आणि हिंदी भाषेमध्ये 6 प्रकार आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल आपला म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आणि प्रकार किती आहे, तर 4 प्रकार आहे। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18। हे बघा प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की काय मुलाचे लिंग निर्धारित करते। ओके, काय मुलाचे लिंग निर्धारित करते, असा प्रश्न या ठिकाणी पूछा गया है। देखिए दोस्तों सवाल क्या पूछा गया है कि किससे बच्चे का लिंग निर्धार होता है, इस तरीके का प्रश्न पूछा गया है। वडिलाचे गुणसूत्र, आईचे गुणसूत्र, पालकाचे RH फॅक्टर किंवा वडिलाचे रक्तगट, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक अ। ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपल्या या ठिकाणी काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। वडिलांचे गुणसूत्र जे आहे ते मुलाचे लिंग निर्धारित करते। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19। आता प्रश्न क्रमांक 19 येथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते विद्युत चुंबकाच्या अंतरकासाठी सर्वात योग्य आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, हवा, स्टील, कुणी ऑलय किंवा मऊ लोहे, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणते विद्युत चुंबकाच्या अंतरकासाठी सर्वात योग्य आहे, तर ऑप्शन क्रमांक डी मऊ लोहे जे असणार आहे ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पाहूया शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20। आता हे बघा प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी विचारलेला है मित्रांनो। देखिए दोस्तों हम जब ये वीडियो को रिकॉर्ड कर रहे हैं तो हम रास्ते में है, बाहर है, और फिर भी जो है आप लोगों के लिए वीडियोस अवेलेबल करवा के देना हमारा काम है। इस वजह से जो है विदाउट माइक के जो है हम इस वीडियो को किसी बाहर प्लेस पर रिकॉर्ड कर रहे हैं, तो थोड़ा सा अगर आवाज़ की प्रॉब्लम होती है तो आपने उसको एडजस्ट कर लेना है। और थोड़ा सा मैं जल्दी इसलिए बोल रहा हूँ कि वीडियो जल्दी खत्म करना है क्योंकि दोस्तों उतना टाइम नहीं है। प्रश्न पूछा गया की ट्रोबलचे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे योगदान म्हणजे त्याने याचा केलेला विकास। प्रश्न पूछा गया है कि ट्रोबल का शिक्षण क्षेत्र में एजुकेशन डिपार्टमेंट में योगदान क्या है। 4 ऑप्शन आपको नीचे दिए गए दोस्तों, आप देख सकते हैं। प्रश्न ऑप्शन क्रमांक 1 शिशु वर्ग किंडरगार्टन, व्यावसायिक शाळा, वेकेशनल स्कूल, सार्वजनिक शाळा, पब्लिक स्कूल किंवा लॅटिन शाळा, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि सर्वांना माहीत असेल की ट्रोबलचे शिक्षण क्षेत्रात जे सर्वात मोठे योगदान आहे मित्रांनो ते असणार आहे किंडरगार्टन। ऑप्शन क्रमांक ए शिशु वर्ग काय असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे आपण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी मोस्ट IMP प्रीवियस इयरचे काही क्वेश्चन पाहिले आहोत मित्रांनो। अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो।
शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 3साठी जे सिलेबस आहे मित्रांनो ते एंड स्क्रीनमध्ये आम्ही ॲड केलेला आहे. ते सिलेबस तुम्ही सुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.